नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळी धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। आज आहे 31 ऑगस्ट 2024। आजपासून परत एक शेतकऱ्याला सतर्क राहण्यासाठी अंदाज देत आहे। आपण काल सांगितलं होतं की राज्यामध्ये 30-31 ला देखील आजूबाजूच्या परिसरात पाऊस सुरू होणार आहे। तर आज सर्वांना एक सांगू इच्छितो, आज राज्यामध्ये मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे। सुरुवात होणार आहे इकडून नांदेडकडून होणार आहे, इकडून परभणीकडून होणार आहे, विदर्भाकडून सुरुवात होणार आहे आणि ती तसाच पाऊस पुढे पुढे सरकत जाणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगायचं झालं तर आज म्हणजे 31 तारखेला म्हणजे आज रात्रीपासूनच राज्यात चांगला पाऊस सुरू होणार आहे, जोराचा पाऊस पडणार आहे आणि पावसाचं स्वरूप तुम्हाला सांगतो, थेंब मोठा राहील, वारा असेल या पावसात आणि विजेच्या कडकडासह रात्रीच्याला मध्यरात्री पाऊस येणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। उद्या 1 ऑगस्ट 2, 3, 4 आणि 5 ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जवळपास पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा म्हणजे सगळ्या विभागामध्ये 5 दिवसामध्ये दररोज 2-2 दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात सांगायचं झालं तर आपण जिल्ह्यावाईज सांगू। राज्यात सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, नगर, त्याच्यानंतर नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याच्यानंतर बुलढाणा, संभाजीनगर, त्याच्यानंतर अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, परभणी, हिंगोली, बीड म्हणजे जवळपास सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात येतात। नाशिककडे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। मग उत्तर महाराष्ट्राकडे समजा उद्या 2 तारखेपासून पाऊस पडणार आहे, 2, 3, 4, 5 उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे, तिकडे जोरात पडणार आहे। जोरात पडल्यामुळे काय होणार, परत गोदावरी नदीला पूर येणार आहे, गोदावरीचं पाणी पुन्हा धरणात येणार आहे, धरणं 100% भरल्याच्या नंतर धरण सोडावं लागेल। सरासरी धरण 85% झाल्याच्या नंतरच काय करावं लागतं, हालचाली म्हणजे आधीच सतर्कतेचा आदेश द्यावा लागत असतात, मग ही देखील लक्षात घ्यायचं। पण सर्वांना सांगू इच्छितो की राज्यात ह्या म्हणजे 5 दिवसामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात येतात। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल।